नमस्कार. रायटर शिकर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, लेखनाची आवड जर तुम्ही एका प्रोफेशनमध्ये बदलली तर तुम्हाला अनेक संधी उपलब्ध होतात. म्हणजे तुम्हाला माहिती असेल, या चॅनलवर मी अनेकदा कंटेंट रायटिंग विषयीची माहिती सांगितली आहे. अनेक संधी असतात त्या सांगितल्या आहेत, रिक्वायरमेंट सांगितल्या आहेत. इवन आपला जो रायटर शीतल WhatsApp चॅनल आहे, त्याच्यावर मी अनेक रिक्वायरमेंट शेअर करत राहते आणि काही रिक्वायरमेंटचा व्हिडिओ बनवते. कारण त्या रिक्वायरमेंट काय आहेत या तुम्हाला समजल्या पाहिजेत. मगच तुम्ही अप्लाय करून तिथे शॉर्टलिस्ट होऊ शकता. तर आजची रिक्वायरमेंट पण एक खास आहे. तुम्हाला माहिती असेल, कंटेंट रायटिंगच्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला कॉपी रायटिंग विषयी माहिती सांगितली होती. तर त्या संबंधितच आज रिक्वायरमेंट आहे. आणि ही आहे एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर. तुम्ही भाडीपा नाव ऐकलं असेल. खूप मोठी आता हा यूट्यूब चॅनल आहे. आता ते प्रोडक्शनमध्ये पण आहेत. बरेच स्क्रिप्टिंग रायटर पण त्यांच्याकडे आहेत. सो एक मोठा आता हा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे. तर भाडीपामध्ये मराठी रायटर्सची रिक्वायरमेंट आहे. त्या संबंधित ह्या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगणारच आहे. प्लस त्यांचं एक ॲप्लिकेशन फॉर्म आहे, त्याबद्दलही तुम्हाला सांगते. माझ्या लॅपटॉपवर एक होते. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नीट बघा आणि जर एलिजिबल असाल तर इथे अप्लाय जरूर करा. या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर या चॅनलवर आपण मराठी लेखकांना उपयुक्त अशी भरपूर माहिती सांगतो. तसेच आपला WhatsApp चॅनल जो आहे त्याच्यावरही अनेक गोष्टी शेअर केल्या जातात, ज्या बऱ्याच जणांना मदत करणाऱ्या ठरल्या आहेत. तर चालू करूयात. ही रिक्वायरमेंट काय आहे? तर तुम्हाला माहिती असेल, भाडीपाची जरा बोलण्याची स्टाईल खूप वेगळी आहे. त्यामुळे त्यांनी रिक्वायरमेंट पण खूप वेगळी दिली आहेत. तर रिक्वायरमेंट आहे, आगळे-वेगळे, वेडे-वाकडे, उभे-आडवे रिप्लायच करू शकता का? तर वी आर हायरिंग कॉपीरायटर्स. सो रिप्लायच करण्यासाठी हे कॉपीरायटर हवेत. आता फक्त रिप्लाय करण्यासारखी नाही आहेत, कारण ज्यावेळेला आपण त्यांच्या ॲप्लिकेशन फॉर्मच्या लिंकमध्ये जातो, त्याच्यात त्यांनी नीट डिस्क्रिप्शन दिलं आहे. तर त्यांना इन जनरल 1 ते 2 वर्ष एक्सपिरियन्स असलेले कॉपीरायटर हवे आहेत. मुंबईत हवे आहेत. ऑफकोर्स जर तुम्ही मुंबईला कम्फर्टेबल नसाल, पण तुमचा एक्सपिरियन्स चांगला असेल आणि तुमच्यात ते चांगलं कॉपीरायटिंगचं स्किल असेल, तर तुम्हीही अप्लाय करू शकता, कारण तो ऑप्शन त्यांनी ओपन ठेवला आहे. तर त्यांनी फॉर्म भरायला सांगितलं आहे. तर त्या फॉर्ममध्ये काय आहे ते एकदा मी सांगते, की त्यांना फक्त फॉर्म म्हणजे फक्त हे करायला नाही पाहिजे, म्हणजे रिप्लायज द्यायला नाही हवेत. तर त्यांना जे त्यांचे व्हिडिओ किंवा रील असतात. आता भाडीपाचा एकदा तुम्ही यूट्यूब चॅनल जाऊन बघा किंवा Instagram अकाउंट बघा, त्यांचे रील असतात. त्याच्यामध्ये त्यांना खाली काही कमेंट असतात. तर त्या कमेंटला रिप्लाय द्यायचं आहे. कारण बरेचदा तुम्ही बघता, की कमेंट चांगल्या वाईट दोन्ही प्रकारच्या येतात. तर तशा पद्धतीने त्यांना रिप्लाय करणारे हवे आहेत YouTube आणि Instagramवर. दुसरं म्हणजे रायटिंग कॉपीज फॉर द पोस्ट. सो ज्या पोस्ट आहेत, YouTubeवर आहेत किंवा Instagramवर आहेत, व्हिडिओ, स्टोरीज किंवा त्यांच्या कुठल्याही स्टॅटिक्सच्या, ग्राफिकच्या ज्या पोस्ट असतात, त्याचं डिस्क्रिप्शन पण तुम्हाला लिहिता आलं पाहिजेत. कॉपी कॉपी लिहिता आले पाहिजेत. मग नंतर त्याच्यात कॅप्शन असतील किंवा त्याच्या पोस्टमध्ये थोडंसं डिस्क्रिप्शन असेल, तेही लिहिता आलं पाहिजे. त्याच्यानंतर मेन सगळ्यात महत्त्वाचं, की त्यांनी सांगितलंय, की त्यांची भाडीपाची एक टोनालिटी आहे, म्हणजे एक टोन आहे लिहिण्याचा किंवा कुठल्याही सांगण्याचा. आता तुम्ही रिक्वायरमेंट पण तुम्ही ऐकली असेल, खूप वेगळ्या पद्धतीने त्यांनी सांगितलंय. वेडं-वाकडं रिप्लाय करणारे, उभे-आडवे रिप्लाय करणारे. सो त्यांची जी एक टोन आहे ती तुम्हाला समजली पाहिजे आणि तशा टोनमध्ये लिहिता आलं पाहिजे. सो ही एक मेन रिक्वायरमेंट आहे. कारण अनेक वर्ष त्यांनी स्वतःच्या कंटेंटमधून अ, अनेकांना खूप एंटरटेन केलं आहे. सो तीच टोन तुम्हाला बोलता आली पाहिजे किंवा लिहिता आलं पाहिजे. म्हणजे तो रिप्लाय त्या पद्धतीने देता आला पाहिजे. सो अशी ती रिक्वायरमेंट आहे. ओके. सो त्यांचा फॉर्म मी ऑफकोर्स आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतेच आहे.
प्लस WhatsApp चॅनलवर पण शेअर करेल. तर त्याच्यात जनरल तुम्हाला ज्या गोष्टी टाकायच्या आहेत, फुल नेम, नंतर तुम्ही जर मुंबईचे असाल तर तुम्हाला प्रायोरिटी असेल. त्यांनी लिहिलंय की आर यू कम्फर्टेबल विथ लोकेशन मुंबई, येस ऑर नो. सो तुम्ही असाल तर येस लिहा, नसाल तर नो लिहा. तुम्ही जर आत्ता कुठे कॉपीरायटर म्हणून काम करत असाल तर त्या ऑर्गनायझेशनचं नाव लिहायचंय, करंट CTC, एक्सपेक्टेड CTC. नंतर तुम्हाला ट्रेंड माहिती आहेत का? आत्ताचे जे ट्रेंड्स चालू आहेत सध्या एव्हरीडे एक नवीन ट्रेंड येतो, Instagramवर येतो, तोच YouTubeवर येतो, Facebookवर येतो. सो ट्रेंड्सची तुम्हाला माहिती हवी आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी काही कमेंट दिल्यात. त्या 5 कमेंटला तुम्ही रिप्लाय कसं लिहिता त्याच्यावर ते ठरणार आहे. ओके. सो 5 कमेंट तुम्हाला त्या फॉर्ममध्ये मिळून जातील. त्या वाचायच्यात आणि त्याच्या खाली उत्तर जे आहे ते 1, 2, 3, 4, 5 तुम्ही त्या कमेंटचं उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर काम करत असाल तर करंट तुमची सॅलरी, एक्सपेक्टेड सॅलरी ही पण लिहायची आहे आणि तुम्ही कधी जॉइन होऊ शकता हेही लिहायचं आहे. ओके. सो आता तुमच्यापैकी बरेच जण फ्रेशर असतील तर फ्रेशरला काही इथे चान्स आहे का? तर अर्थात तुम्ही जर फ्रेशर असाल तर तुम्ही इथे करंट ऑर्गनायझेशन जिथे लिहिलं आहे तिथं लिहू शकता की आय डोंट हॅव एनी एक्सपिरियन्स बट आय हॅव स्किल टू राईट युअर स्क्रिप्ट्स ऑर युअर पोस्ट. ओके. कारण तुम्ही एक सॅम्पल पण त्यांना देणार आहात. आणि करंट CTC, एक्सपेक्टेड CTC काहीच लिहू नका. करंट CTC लिहा 0, कारण तुम्ही फ्रेशर आहात किंवा जर तुम्ही फ्रीलान्सर असाल तर फ्रीलान्सर लिहा. अंदाजे एक CTC लिहा आणि एक्सपेक्टेड पण ॲज पर इंडस्ट्री, ॲज पर म्हणजे तुम्ही इंडस्ट्रीचं आत्ता जे चालू आहे त्यानुसार तुम्ही CTC देऊ शकता. हे फक्त फ्रेशरसाठी मी सांगते. एक्सपिरियन्स असेल तर प्रॉपर तुम्ही येऊ शकता. त्याच्यानंतर इमिजिएट जॉइनर आहे का? फ्रेशर असेल तर इमिजिएट करू शकता. पण आय वुड सजेस्ट की इथे जरा एक्सपिरियन्सवालेच लोकं चालतील. फ्रेशरला जास्त संधी इथे मिळणार नाही. बट तुम्हाला या कळाव्यात की अशा रिक्वायरमेंट्स येत राहतात. त्यानंतरही मी बऱ्याच रिक्वायरमेंट आपल्या रायटर शीतल WhatsApp चॅनलवर पण शेअर करत राहते. सो रिक्वायरमेंट समजून घ्या. त्याच्यानंतर कंटेंट रायटिंगचा वर्कशॉपही तुम्ही करू शकता. आणखीन मोठं एक नॉलेज आणि तुम्हाला आयडिया येईल ही इंडस्ट्री कशी चालते, कसं पे आउट असतं, कसे पैसे मिळतात, कसं क्लायंटशी बोलायचं, कसे इंटरव्ह्यू द्यायचे. सो एक आयडिया तुम्हाला येऊन जाईल आणि तुम्हाला याच्यामध्ये एक स्किल तुमची डेव्हलप करण्यासाठी नक्कीच उपयोग होईल. सो कंटेंट रायटिंग कोर्ससाठी जरूर मला मेसेज करू शकता. कोर्स चालू आहेत, ऑनलाईन कोर्स आहेत, कुठूनही करू शकता. ऑफलाईन कोर्स नाही आहेत. ओके. आणि जस्ट अप्लाय करून बघा त्या फॉर्ममधून आणि लेट मी नो हाऊ इट वर्क्स फॉर यू. थँक यू अँड ऑल द बेस्ट.